नमस्कार मित्रांनो, मी मारुती मोहकर। मित्रांनो, कालच म्हणजे 21 तारखेला 12वीचा निकाल जाहीर झाला आणि आता 12वीच्या पाठोपाठ 10वीचा निकाल देखील लवकर जाहीर होईल। तर त्या संदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाची अपडेट ही आलेली आहे। तर तीच अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला अशा प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 21 मेला 12वीचा निकाल हा जाहीर झाला आणि आता 12वी नंतर 10वीचा निकाल देखील 27 तारखेपर्यंत म्हणजेच मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाहीर होऊ शकतो, अशा प्रकारचा एक अंदाज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेला आहे। पाहूया ते काय म्हणले आहेत। 10वीचा निकाल सुद्धा 27 तारीखपर्यंत साधारणपणे लागेल आणि त्याच्यामुळे ह्याच्या ज्या ॲडमिशन्स आहेत 11वीच्या 24 पासून त्या ॲडमिशन्स सुरू होत आहेत आणि त्याच्यामध्ये 2 फेज असतात। पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमची माहिती भरायला लागते आणि 27ला निकाल लागला की लगेच पर्सेंटेज वाईज त्यांची ॲडमिशनसुद्धा होऊन जाईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं 10वीचा निकाल हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागू शकतो, अशा प्रकारचा एक अंदाज वर्तवला गेला आहे। तर मित्रांनो, आपले जर का नातेवाईक घेऊन 10वीला असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील अतिशय महत्त्वाची माहिती यांच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।